नमस्कार, स्वाद सुखा चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कांद्याची चटपटीत अशी चटणी. चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य. इथे मी घेतलेलं आहे एक मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर अर्धा चमचा मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे, धणा पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे. नंतर जिरं घेतलेलं अर्धा चमचा, 2 चमचे तेल घेतलेले आणि चवीपुरते मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण लसूण वगैरे टेचून घेणार आहोत. त्यासाठी आपण खलबत्त्यामध्ये साधारण 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि कांदा आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला, तो सुद्धा मी घेणार आहे. इथे थोडा मी सुरुवातीला थोडाच कांदा वापरून घेणार आहे. आता आपला खलबत्ता जरा थोडा छोटा आहे, त्यामुळे थोडासा कांदा पहिला मी टेचून घेणार आहे. नंतर बाकीचा उरलेला जो कांदा आहे तो सुद्धा घेणार आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल ना मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही मिक्सरला थोडंसं जाडसर बिना मिठाने वाटलं तरी चालेल. इथे मी धणा पावडर आणि लाल मिरची पावडर जी आहे ती घातलेली आहे. थोडंसं चवीपुरती मीठ घेऊया. थोडं थोडं करून आपण ते कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये. आपण बघाल इथे मी खलबत्त्यामध्ये कुटत आहे. थोडं अर्ध कुटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो उरलेला जो कांदा आहे तो सुद्धा घालणार आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता मोठा असेल ना, तुम्ही एकत्र घातलात तरीही चालेल. इथे तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकता. अनेकांकडे खलबत्ता नसतो, त्यामुळे मिक्सरमध्ये लावलात आणि जाडसर थोडं जर घेतलात ना वाटून तरीही चालेल. पण जर खलबत्ता असेल किंवा पाटावर बनता असेल त्याच्यामध्ये कुटलात तर त्याची टेस्ट आणखीनच छान लागते. अगदी बारीक आपण करून घ्यायचं. आपण बघूया इथे. इथे आपला व्यवस्थितरित्या आता कुटून झालेला आहे. आपल्याला दिसेल याचा. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. कधी-कधी भाजीला काही नसेल ना, तर अशी पटकन आणि झटपटीत होणारी ही कांद्याची चटणी नक्कीच आवडेल. किंवा आवडती भाजी नसेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही करू शकता. आपलं हे कुटून झालेलं आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. एका छोट्या पॅनमध्ये किंवा एखाद्या छोट्या वाटीमध्ये वगैरे तुम्ही तेल गरम करून घ्या. इथे मी 2 चमचे तेल घेतलं होतं, ते मी गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडंसं जिरं जे आहे ते घातलेलं आहे. जिरं तडतडलं की हे तेल आपण त्या आपल्या चटणीवरती घालूया. आणि नंतर आता हे आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली झटपट होणारी ती 5-7 मिनिटांमध्ये होणारी ही कांद्याची चटणी नक्कीच करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या या व्हिडिओला कमेंट सुद्धा करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. दिसायला जेवढी चटपटीत दिसतीये ना, तेवढीच टेस्ट सुद्धा याची खूप मस्त लागते. चपाती, भाकरी कशासोबत सुद्धा तुम्ही आवडती भाजी नसेल तेव्हा खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा. अगदी 1-2 कांद्यांमध्ये ही होणारी चटणी खूप मस्त लागते. धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मस्त अशी आपली चटणी तयार आहे.